राज ठाकरेंकडून सरकारचं अभिनंदन आणि खोचक सल्ला देखील देण्यात आलाय। राज ठाकरेंनी सरकारचं अभिनंदन केलंय। खरं तर युनेस्कोच्या यादीत शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आला। महाराष्ट्रासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे। निकष न नीट पाळल्यास धर्म जात न पाहता अनधिकृत बांधकाम पाडा असं देखील राज ठाकरेंनी सांगितलंय। राज ठाकरेंनी या बातमीनंतर खोचक टोला देखील लगावलाय। दर्जा दिला म्हणून युनेस्कोला गृहीत धरू नका असं देखील राज ठाकरे म्हणाले। त्यासोबत हे निकष जर नीट पाळले नाहीत तर यादीतून नाव काढण्यात देखील येईल असं देखील ते म्हणाले। त्यामुळे आपण पाहू शकतोय राज ठाकरेंनी सरकारचं अभिनंदन तर केलंच आहे, मात्र टोला देखील लगावलाय। दर्जा दिला म्हणून युनेस्कोला गृहीत धरू नका असं देखील ते सांगतायत। आजची महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। युनेस्कोच्या यादीत शिवरायांच्या गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय। 12 किल्ल्यांच्या या यादीत समावेश करण्यात आला। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, काय सांगाल? राज ठाकरेंनी खोचक टोला लगावलाय सरकारला यानंतर। नक्कीच आपण बघतोय की युनेस्कोच्या यादीमध्ये शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश केल्यानंतर सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। राज ठाकरे यांनी सुरुवातीला आपल्या ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारचं अभिनंदन पण केलंय, पण त्यांनी एक टोला देखील लगावलेला आहे की जर योग्य पद्धतीनं जर नियम जे आहेत ते युनेस्कोचे पाळले नाहीत तर हा दर्जा युनेस्को काढूनही घेऊ शकते। त्याच्यामुळे राज्य सरकारनेही या संदर्भात गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं असं म्हटलेलं आहे। आणि शिवाय त्यांनी महत्त्वाची गोष्ट हे देखील म्हटली आहे, गड किल्ल्यावर जी अनधिकृत बांधकामं आहेत ती तत्काळ पाडून टाका। त्यात जात आणि धर्म पाहण्याची गरज नाही। खरं तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण आहे। धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।